पोपटे लावले, त्याचेच आज भव्य वृंदावन झाले, त्याचेच आज भव्य वृंदावन झाले. फळा फुलांनी ते सर्व बहारले, फळा फुलांनी ते सर्व बहारले. त्या फळा फुलातून आज आवाज निघतो, महात्मा फुले, महात्मा फुले. त्या फळा फुलातून आज आवाज निघतो, महात्मा फुले, महात्मा फुले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते. ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी वयाच्या 13व्या वर्षी झाला. ज्योतिबा हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकऱ्यांचे आसूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यात महाराष्ट्रातील पहिली मराठी शाळा काढून शिक्षिकेची जबाबदारी त्यांनी सावित्रीबाईंवर सोपविली. अस्पृश्यांसाठी नंतर शाळा सुरू केल्या. दुःखी पीडितांचे दुःख हरता, विद्येचे ते महान दाता. दुःखी पीडितांचे दुःख हरता, विद्येचे ते महान दाता. तहानलेल्यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा, म्हणूनच नाव पडले त्यांचे महात्मा, म्हणूनच नाव पडले त्यांचे महात्मा. आज मी महात्मा फुलेंना विचारू इच्छिते, तुम्ही नसते तर ही ताठा समाज व्यवस्था झुकली असती का? तुम्ही नसते तर ही ताठा समाज व्यवस्था झुकली असती का? तुम्ही ज्ञानदानाचे कार्य केले नसते तर महिला आज शिकली असती का? तुम्ही ज्ञानदानाचे कार्य केले नसते तर महिला आज शिकली असती का? आपल्याला स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर दिसत आहे, ते फक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा या महान समाज सुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे